Hello everyone. Exercise 5.2 coordinate geometry. Question number 7 पासून आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. बघा 7th क्वेश्चन काय दिले तुम्हाला? Find the centroids of the triangles whose vertices are given below. Find the centroids of the triangle whose vertices are given below. बघा पहिला जो प्रॉब्लेम आहे त्याच्या तीन कोऑर्डिनेट्स मला दिलेले आहेत. -7 6 मी आधी नुसता क्वेश्चन नाही 2 -2 आणि पुढे 8 5. ठीक आहे. आता ट्रायंगलचे तीन व्हर्टायसेस ना आपण एबीसी वगैरे नाव आपण अशीच द्यायची, आपणच द्यायची. अगदी तुम्हाला गरज वाटली तर एखादी फिगर काढून ठेवा, म्हणजे तुम्हाला कसे डायरेक्ट कोऑर्डिनेट्स कॅल्क्युलेट करायला कसे करतात हे कळून दिले. ए बी सी, समजा ए चे कोऑर्डिनेट्स आहेत -7 6, बी चे कोऑर्डिनेट्स आहेत 2 -2 आणि सी चे कोऑर्डिनेट्स आहेत 8 5 आणि तो जी जो सेंट्रॉइड आहे ना त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट्स माहिती नाहीत किंवा शोधायचे. ठीक आहे. बघा ए ब्रॅकेट मध्ये x1 y1 इक्वल्स -7 6, बी ब्रॅकेट मध्ये x2 y2 इक्वल्स 2 -2, सी ब्रॅकेट मध्ये x3 y3 equals 8 5 are the vertices of triangle ABC. तुम्हाला हवं ते नाव घ्या, ABC घ्या, PQR घ्या, म्हणजे त्यानुसार इथं मग PQR लिहायला पाहिजे तुम्हाला त्यानुसार. are the vertices of triangle ABC. let G ब्रॅकेट मध्ये XY be the centroid of triangle ABC. मग खाली लिहायचं बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. एक्स कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय आहे पाठ करा तुम्ही. x1 + x2 + x3/3. y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला आहे y1 + y2 + y3/3. सो x कोऑर्डिनेट बघा x1 कोण आहे, x2 कोण आहे आणि x3 कोण आहे त्यात बघा तिथे सांगा. x1 किती आहे -7 प्लस x2 किती आहे 2 प्लस x3 किती आहे 8 आणि अपॉन 3. त्यापेक्षा मी काय करतो बघा इथे फिगर मध्ये पहिले 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 तिघांची ऍडिशन करायची, म्हणजे -7 2 आणि 8 हे बघा -7 2 8/3. आता y कोऑर्डिनेट बघा फॉर्म्युलाकडे न पाहता दुसरे दुसरे आणि दुसरे, म्हणजे 6 -2 आणि 5, 6 + -2 + 5/3. म्हणजे y1 कोण आहे किंवा y2 इथे शोधत बसण्यापेक्षा फिगर बनना असे शोध. बघा पहिल्यांदा x कोऑर्डिनेट करता पहिले 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 यांची ऍडिशन (3) आणि y कोऑर्डिनेट करता दुसरे 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 म्हणजे दुसरा कोऑर्डिनेट सेकंड कोऑर्डिनेट (3). प्लस सिंप्लिफाय करा. 8 + 2 10, 10 मधून 7 गेले 3 राहिले, तर 3/3 म्हणजेच x कोऑर्डिनेट किती मिळाला 1 मिळाला. इकडे बघा y कोऑर्डिनेट कडे बघा 6 आणि 5 11, 11 मधून 2 गेले म्हणजे 9, 9/3 म्हणजे y कोऑर्डिनेट किती मिळाला तुम्हाला 3 मिळाला. प्रत्येक वेळेला काय असं एक्झॅक्ट इंटिजर मिळेल असं नाही, याला फ्रॅक्शन पण मिळतं, जे मिळेल ते मिळेल. 1 3. देयरफॉर G ब्रॅकेट मध्ये xy इक्वल्स 1 3 is the centroid of triangle ABC. आणि या प्रकारे राहिलेले जे त्यातले दोन क्वेश्चन्स आहेत म्हणजे 2 आणि 3 हे तुमचे तुम्ही स्वतः पूर्ण करायचे. लक्षात आलं. नेक्स्ट क्वेश्चन, 8th क्वेश्चन. In triangle ABC, G -4 7 -7 is the centroid. If A equals -14 -19, B 3 5, find the coordinates of point C असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे. फिगर काही एसेन्शियल नाहीये, पण मी तुम्हाला सांगितलं की कशासाठी काढतो ती. A B C सांगा. A चे कोऑर्डिनेट्स काय दिले तुम्हाला -14 आणि -19. B चे कोऑर्डिनेट्स आहेत 3 5
सी चे आपल्याला माहिती नाही म्हणजे ए बी लिहिले तरी चालतात आणि सेंट्रॉइडचे दिले जी चे कोऑर्डिनेट दिले तुम्हाला -4 -7 हे जी चे कोऑर्डिनेट्स आहेत. तर सी चे कोऑर्डिनेट्स काय असतात त्यांनी विचारले. ठीक आहे. इन ट्रायंगल एबीसी ए x1 y1 ज्याला आपण म्हणतो ह्याचे कोऑर्डिनेट्स आहेत -14 -19. बी x2 y2 ह्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 3 5. सी x3 y3 याचे कोऑर्डिनेट्स आहेत ए बी. त्यानंतर जी ब्रॅकेटमध्ये xy इक्वल्स -4 -7 is the centroid of triangle ABC. हा जी काय सांगा सेंट्रॉइड दिला आहे. ठीक आहे, ज्याला आपण xy म्हणतो बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइडचा एक्स कोऑर्डिनेट काय सांगा फॉर्म्युला x1 + x2 + x3 upon 3 and y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय y1 + y2 + y3 upon 3. सांगा सेंट्रॉइडचा एक्स कोऑर्डिनेट किती आहे बघा. हा xy असतो, हे x1 y1 असतात, हे x2 y2 असतात आणि हे x3 y3 असतात. सेंट्रॉइडचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे -4 इक्वल्स पहिले ऍडिशन बाय 3 करायची बरोबर. -14 + 3 + a upon 3 and y कोऑर्डिनेट किती आहे बघा -7 इज इक्वल टू दुसरे म्हणजे कोण -19 + 5 + b upon 3. हे 3 आधी ट्रान्सफर करा म्हणजे -12 4 to the 12. आता बघा -14 + 3 म्हणजे -11 + a राहील. हे 3 ट्रान्सफर करा -21 इज इक्वल टू -19 + 5 म्हणजे -14 + 11 ट्रान्सफर करा -12 + 11 इज इक्वल टू a. -14 ट्रान्सफर करा -21 + 14 इज इक्वल टू b. त्याचा डिफरन्स आला -1 इज इक्वल टू a आणि तिकडचा डिफरन्स आला -7 इज इक्वल टू d. आता मला सांगा a आणि b कोणाचे कोऑर्डिनेट्स आहेत c चे कोऑर्डिनेट्स आहेत. देयरफॉर c ब्रॅकेट मध्ये a b इक्वल्स सांगा a किती मिळालं मला -1 आणि b किती मिळाला -7. हे तुमचं फायनल आन्सर असेल. c चे कोऑर्डिनेट्स आहेत -1 -7. Now question number 9. काय म्हणलं बघा a ब्रॅकेट मध्ये h -6, b ब्रॅकेट मध्ये 2 3 and c ब्रॅकेट मध्ये -6k are the coordinates of vertices of triangle whose centroid is 1 5. Find hk. सेम मागच्यासारखा क्वेश्चन आहे. आता मात्र मी काही ट्रायंगल वगैरे काही ड्रॉ करत बसत नाही, फक्त कोऑर्डिनेट्स बघा. a ब्रॅकेट मध्ये x1 y1 सांगा काय h -6. b ब्रॅकेट मध्ये x2 y2 काय बघा ते 2 3 आणि c ब्रॅकेट मध्ये x3 y3 ते कोऑर्डिनेट्स काय बघा -6k are the vertices of triangle ABC. त्याच्यानंतर g ब्रॅकेट मध्ये xy equals 1 5 is the centroid of triangle ABC. आपल्याला h आणि k च्या व्हॅल्यूज त्यांनी विचारतात बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. सेंट्रॉइडचा एक्स कोऑर्डिनेट काय फॉर्म्युला आहे x1 + x2 + x3 upon 3 and y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय y1 + y2 + y3 upon 3. सांगा x कोऑर्डिनेट किती आहे सेंट्रॉइडचा इथे बघा x म्हणजे 1. पहिले बघा h + 2 ± 6
h plus 2 plus minus 6 upon 3 and y coordinate किती बघा सेंट्रॉइडचा 5 दुसरे ऍड करायचे -6 plus 3 plus k -6 plus 3 plus k upon 3 बघा यापेक्षा तुम्हाला ते ट्रायंगल वर सोपं जाते नाही बघायला ठीक आहे हरकत नाही तुम्ही रफ ट्रायंगल काढून घ्या 3 ट्रान्सफर 3 into 1 3 h as it is आता 2 minus 6 म्हणजे -4 and 3 ट्रान्सफर 5 3 is 15 its answer -3 plus k as it is -4 ला LHS मध्ये आणा 3 plus 4 is equal to h -3 ला LHS मध्ये आणा 15 plus 3 is equal to k therefore h is equal to 7 and k is equal to 18 तर तुम्हाला फक्त h आणि k च्या व्हॅल्यूज विचारले होते कोणत्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स वगैरे विचारलेले नव्हते हेच त्याचं फायनल आहे h आणि k ओके नाउ क्वेश्चन नंबर 10 आता हे तिन्ही प्रॉब्लेम्स महत्त्वाचे आहेत 10 11 आणि 12 फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन हा शब्द नीट आहे पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन ऑफ लाइन सेगमेंट AB विथ A चे आणि B चे कोऑर्डिनेट्स आहेत 2 7 आणि -4 -8 आधी आपण पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन म्हणजे काय बघूया आपण एखाद्या सेगमेंटचे इथे सेगमेंट AB आहे त्याचे तीन इक्वल पार्ट झाले ना तीन इक्वल पार्ट्स तिन्हीच्या तिन्ही इक्वल पार्ट व्हायला पाहिजेत हे आहे म्हणजे सेगमेंट ट्रायसेक्ट झाले ट्रायसेक्ट म्हणजे 3 इक्वल पार्ट्स बायसेक्ट म्हणजे 2 इक्वल पार्ट्स बायसेक्ट म्हणजे आणि ट्रायसेक्ट म्हणजे 3 इक्वल पार्ट्स मग हा जो बघा हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल पाहिजे समजा मी याला सी एंड डी नावं दिली तर AC CD आणि BD इक्वल पाहिजे याला म्हणतात पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन या केस मध्ये बघा हे बघा C न या C पॉइंट न या सेगमेंट AB ला 1:2 या रेशो मध्ये डिवाइड केले की बघा हा पार्ट 1 राहिले दोन पार्ट आहेत 1:2 किंवा असं विचार केला D न हे बघा AD:DB 2:1 या रेशो मध्ये डिवाइड केले ह्याला ट्रायसेक्ट म्हणतात हे थोडक्यात 1:2 किंवा 2:1 काही रेशो म्हटला तरी चालतो 1:2 म्हणल्यावर C पॉइंट आहे आणि 2:1 म्हणल्यावर D पॉइंट असेल पहिल्यांदा हे कळलं का बघा ट्रायसेक्शनचा अर्थ आता मी थोडीशी फिगर मोठी काढणार आहे A आणि B चे तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिलेत आणि ट्रायसेक्शनचे तुम्हाला पॉइंट ऑफ ट्रायसेक्शनचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला विचारलेले आहेत ठीक आहे हा A पॉइंट आहे हा B पॉइंट आहे A चे कोऑर्डिनेट्स दिलेत आपल्याला 2 7 त्याच्यानंतर B चे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत -4 -8 आणि याचे मी बरोबर असे तीन इक्वल पार्ट करतोय बघा एक पॉइंट असेल P आणि दुसरा पॉइंट असेल Q ठीक आहे हा जो P पॉइंट आहे तो आणि Q पॉइंट यांचे तुम्हाला कोऑर्डिनेट्स लिहायचे हे पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन असल्यामुळे मी तुम्हाला मध्ये असे काही मार्किंग करून दाखवतोय बघा AP PQ आणि QB इक्वल असले पाहिजे ठीक आहे आता इथून पुढच्या तिन्ही प्रॉब्लेम मध्ये ते x1 y1 x2 y2 काही लिहित बसायचं नाही खाली ते आपण गेस करून द्यायचे कोण x1 y1 आहे कोण x2 y2 आहे ते बरं का पहिल्यांदा सेक्शन फॉर्म्युला करता चालेल हे बघा ह्याला मी तात्पुरतं x1 y1 आणि याला मी x2 y2 लिहितो आणि हा पॉइंट आहे ना xy मी तो शोधणार आहे हा पॉइंट शोधणार बघा A ब्रॅकेट मध्ये x1 y1 इक्वल्स काय दिले तुम्हाला 2 7 B ब्रॅकेट मध्ये x2 y2 -4 -8 let P and Q be the 2 points which trisect segment AB which trisect segment AB. Therefore, AP equals PQ equals QB.
AP इक्वल्स PQ इक्वल्स Q, ठीक है। नेक्स्ट बाय सेक्शन फॉर्म्युला, त्याच्या आधी आपण असं लिहूया की जो पॉइंट P आहे ना त्याचे मी आधी कोऑर्डिनेट शोधणार आहे। पॉइंट P चे सेक्शन फॉर्म्युला नंतर लिहूया, तेव्हा ही लाईन महत्वाची। पॉइंट P divides segment AB in the ratio 1:2। बघा AP is to PB हा वन पार्ट आहे आणि दोन पार्ट आहेत ना, म्हणजे 1:2 झालंच की। मग खाली लिहायचं बाय सेक्शन फॉर्म्युला, रेशो जर तुम्हाला कळालाय 1:2, तुम्हाला जर वेगळी त्यासाठी फिगर पाहिजे तर लगेच कळण्यासाठी हे बघा इथे सांगा A चे कोऑर्डिनेट्स काय आहेत 2 7 -4 -8 हे B चे कोऑर्डिनेट्स आहेत आणि तो P पॉइंट इथे आहे बघा, ज्याचे तुम्ही कोऑर्डिनेट शोधणार आहात आणि रेशो मात्र 1:2 आहे बघा। रेशो काय 1:2 आहे, याच्यापेक्षा इथे लवकर कळतं बघा। सांगा x कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय, x कोऑर्डिनेटचा mx1 mx2 nx1 mx2 nx1 अपॉन m n, आणि y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय सांगा my2 my1 अपॉन m n। सांगा m1 तिकडे बघा असं क्रॉस इथे या फिगरकडे बघा 1 into bracket -4 plus 2 into bracket mx2 plus nx1 2 into bracket 2 अपॉन 1 plus 2। y कोऑर्डिनेट म्हणजे काय बघा, y कोऑर्डिनेट my2 1 into bracket -8 n into bracket 7 अपॉन 1 plus 2। हे झाले -4 2 to the 4 अपॉन 3, हे -8 7 to the 14 अपॉन 3, यांची ऍडिशन 0 0 डिवाइडेड बाय 3 म्हणजे 0, यांची ऍडिशन 6 आणि 6 अपॉन 3 म्हणजे 2। म्हणजे तुम्हाला थोडक्यात P चे कोऑर्डिनेट्स मिळाले। P चे कोऑर्डिनेट्स काय मिळाले सांगा, P चे कोऑर्डिनेट्स 0 2 मिळाले। मग आता इथे मी ते लिहितोय बघा 0 2, इथं पण लिहितोय आपण 0 2, हे झाले तुमचे P चे कोऑर्डिनेट्स। आता आपल्याला Q चे शोधायचे। आता इथला xy पुसून टाकायचा, इथं xy आणायचा। म्हणून मी मगाशी म्हटलं की ते त्या वेळेला तुम्हाला असं गेस करता आलं पाहिजे। P चे तर कोऑर्डिनेट्स मिळाले 0 2, आता आपल्याला Q चे कोऑर्डिनेट्स मिळवायचे। Q तुम्ही त्या वरच्या फिगरकडे बघा, फक्त सेगमेंट PB कडे बघायचं, PB सेगमेंट PB याच्याकडे बघायचं। मला सांगा त्या सेगमेंट PB चा Q हा मिड पॉइंट आहे का बघा, त्या सेगमेंट PB चा Q हा मिड पॉइंट आहे का बघा, बस खाली मेंशन करा Q इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट PB बाय मिड पॉइंट फॉर्म्युला। आता हे x1 y1 पण विसरून द्यायचं आहे, लक्षात ठेवा। हा मिड हा आणि P आणि D कडे बघताय तुम्ही, म्हणजे हे x1 y1 हे x2 y2 झाले। आता थोडं पुढच्या पार्टसाठी बाय मिड पॉइंट फॉर्म्युला सांगा x कोऑर्डिनेट काय x1 plus x2 upon 2 and y कोऑर्डिनेट काय y1 plus y2 upon 2। सांगा पॉइंट P Q चा x कोऑर्डिनेट तुम्हाला मिळवायचा तेव्हा हे x1 plus x2 upon 2 0 minus 4 upon 2 0 plus minus 4 upon 2 and y कोऑर्डिनेट चा फॉर्म्युला ठेवा 2 plus minus 8 upon 2 2 plus minus 8 upon 2 म्हणजे हे वरती -4 upon 2 म्हणजे -2 and y कोऑर्डिनेट चा आन्सर आलं 2 minus 8 म्हणजे -6 upon 2 म्हणजे -3 म्हणजे q चे देखील तुम्हाला कोऑर्डिनेट्स मिळाले -2 -3। q चे कोऑर्डिनेट्स काय मिळाले तुम्हाला -2 -3 आणि मग लास्ट लाइन लिहायची therefore the point of trisection are
पॉइंट्स ऑफ ट्रायसेक्शन आर, चला पहिल्यांदा पी पॉइंट, पी ब्रॅकेट मध्ये 0 2 आणि दुसरा क्यू पॉइंट काय आहे सांगा, -2 -3. हे तुमचं फायनल आहे पॉइंट ऑफ ट्रायसेक्शन. ओके ओके. नाउ क्वेश्चन नंबर 11. If a -14 -10 b 6 -2 is given, then find the coordinates of point which divides segment AB into 4 equal parts. पहले प्रश्नाचा अर्थ काय बघूया आपण. A चे कोऑर्डिनेट्स आहेत -14 -10. B चे कोऑर्डिनेट्स आहेत 6 -2. Find the coordinates of point which divides segment AB into 4 equal parts. या AB चे 4 इक्वल पार्ट्स व्हायला पाहिजेत. त्या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स काय असतात मला विचारले. मग 4 इक्वल पार्ट्स पाहिजे असतील ना तर A आणि B च्या मध्ये असे 3 पॉइंट मार्क करायचे बघा. 1 2 आणि 3. P Q R हे 3 पॉइंट्स मार्क करायचे. त्या 3 पॉइंट्स मुळे तुमच्या त्या AB चे सेगमेंट AB चे 4 इक्वल पार्ट झाले का बघा. हे बघा AP PQ QR आणि RB इक्वल झाले पाहिजे. आणि अशा या P चे कोऑर्डिनेट्स काय, मग Q चे कोऑर्डिनेट्स काय आणि R चे कोऑर्डिनेट्स काय असं तुम्हाला त्यांनी विचारलं. ठीक आहे. फक्त फिगर व्यवस्थित पर फिगरवर लक्ष असेल ना तर सगळं पुढचं जमा लागतं तुम्हाला. कसं लिहायचं बघा. हा सोपा आहे प्रॉब्लेम. त्याच्या पुढचा जरा थोडासा महत्त्वाचा आहे. हा त्या पुढच्या क्वेश्चन मध्ये यातला सगळा जवळपास पार्ट आहे जसं येणार आहे सगळा पार्ट, पण म्हणून याच्याकडे नीट लक्ष द्या. A ब्रॅकेट मध्ये -14 -10 आणि B ब्रॅकेट मध्ये 6 -2 are the given points. Let P Q R be the points which divide segment AB into 1 2 3 4 equal parts into 4 equal parts. आता मी काय सांगतोय यामध्ये Q हा जो पॉइंट आहे Q हा AB चा मिड पॉइंट आहे का एकदा बघा. एवढं दिसलं की झालं. Q is midpoint of segment A. Q is midpoint of segment AB. मग सांगा midpoint फॉर्म्युला काय आहे. आधी लिहायला पाहिजे बरं का. बाय midpoint फॉर्म्युला बाय midpoint फॉर्म्युला x कोऑर्डिनेट काय आहे सांगा. x कोऑर्डिनेट पॉइंट Q चा x कोऑर्डिनेट तो आपल्याला शोधायचा आहे. फॉर्म्युला आपला x1 + x2/2 आणि y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला y1 + y2/2. चला x1 x2 म्हणजे बघा हे -14 + 6 -14 + 6/2 आणि y कोऑर्डिनेट -10 -2/2 -10 ± 2/2 एडिशन -8 -8/2 म्हणजे -4. y कोऑर्डिनेट -12/2 म्हणजे -6. म्हणजे थोडक्यात तुम्हाला Q चे कोऑर्डिनेट्स मिळाले. तुम्हाला Q पॉइंट मिळाला तुम्हाला -4 -6. हे Q चे कोऑर्डिनेट्स मिळाले बघा -4 -6. लगेच तिथं लिहून रिकामं लिहायचं. हे मिळालं की तिथं लिहायचं म्हणजे लवकर कळतं. आता मला सांगा AQ चा P मिड पॉइंट आहे की नाही बघा. पुन्हा बाय मिड पॉइंट फॉर्म्युला सेम P चे मिळवायचे. QB चा R हा मिड पॉइंट आहे की नाही बघा. पुन्हा या दोघांकडे बघून मिड पॉइंट फॉर्म्युला वापरायचा. त्या वेळेला x1 x2 तुम्हाला चेंज करता आले पाहिजेत. आता मी तुम्हाला इथे P चं दाखवतो तुम्हाला. बघा P इज खाली एक लाईन गॅप ठेवायचा आणि इथे कंटिन्यू करायचं. P इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AQ. पुन्हा बाय मिड पॉइंट फॉर्म्युला तेच सगळं करायचं. बाय मिड पॉइंट फॉर्म्युला चला x कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय
x1 प्लस x2 अपॉन 2. y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला काय, y1 प्लस y2 अपॉन 2. कोणाचा मिड पॉइंट आहे, a आणि q. मग त्याच्याकडे बघायचं फक्त a आणि q, बाकी काही बघायचं नाही. हा, यांची ऍडिशन बाय 2 म्हणजे -14 -4/2. आणि y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला -10 -6/2. हे झाले -18. -18/2 म्हणजे -9. आणि y कोऑर्डिनेट -16/2 म्हणजे -8. म्हणजे आता तुम्हाला p चे पण कोऑर्डिनेट्स मिळाले. काय मिळाले सांगा, -9 -8. हे -9 आता राहिला प्रश्न r चा. r कोणाचा मिड पॉइंट आहे सांगा, सेगमेंट QB चा किंवा BQ चा तो मिड पॉइंट आहे. पुन्हा सेम अशीच लाईन द्यायची, r इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट BQ बाय मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणायचं. आणि हा xy x1 y1 x2 y2 ते सिम्प्लिफाय असंच करत यायचं. मी डायरेक्ट आन्सर लिहितो, तुम्हाला r चे कोऑर्डिनेट्स लिहून दाखवतो. डायरेक्ट सांगतो मी तुम्हाला. यांची ऍडिशन येणार आहे 2/2 म्हणजे 1. आणि यांची ऍडिशन येणार आहे -8/2 म्हणजे -4. हे बघा, r चे कोऑर्डिनेट्स तुम्हाला मिळणार आहेत 1 आणि -4 मिळणार आहेत. ह्याच्यासारखं लिहायचं आणि r चे कोऑर्डिनेट्स मिळवायचे 1 लास्ट लाईन मध्ये. देअरफॉर रिक्वायर्ड पॉइंट्स आर तिन्ही द्यायचे, p डॅश q डॅश आणि r डॅश, म्हणजे ब्रॅकेट मध्ये कोऑर्डिनेट्स लिहायचे. हे लास्ट लाईन मध्ये आन्सर पूर्ण करायचं. लक्षात आलं सगळ्यांना? हा, एक पहिल्यांदा मिळाला पॉइंट, त्याच्यावर सगळं काही तुम्हाला मिळत जातं. ओके. ओके, 12th क्वेश्चन बघायला. ए ब्रॅकेट मध्ये 2010, बी ब्रॅकेट मध्ये 020 आर गिवन. ए आणि बी दोन पॉइंट्स तुम्हाला दिलेले. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स which divide segment AB into 5 congruent parts. त्या सेगमेंट AB चे 5 congruent parts व्हायला पाहिजे, 5 पार्ट. 5 congruent parts करायचे असतील ना, तर मध्ये 4 लाईन्स म्हणजे 4 डॉट्स दाखवायचे. हे बघा, ए आणि बी त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथं 4 पॉइंट्स दाखवले. बघा इथं P Q R S. आणि तुम्हाला यांचे सगळ्यांचे काय मिळवायचे, तर ते कोऑर्डिनेट्स बनवायचे. बघा बरं, AP PQ QR RS आणि SB इक्वल 5 पार्ट झाले का? बघा 5 इक्वल पार्ट झाले. आता मी इथं मात्र डायरेक्ट मिड पॉइंट नाही, म्हणजे असं म्हणू शकत नाही की Q ह्याचा मिड पॉइंट आहे, त्याचा असं डायरेक्ट म्हणता येत नाही. ह्याला एक थोडंसं वेगळा पार्ट आहे. तो म्हणजे असा, आधी या P चे कोऑर्डिनेट्स मिळवून द्यायचे एकाच. एकदा ते मिळाले की मग फक्त PB कडे बघा, PB मग त्याचा R मिड पॉइंट आहे. मग ह्याचे मिळाले ना, तुम्ही इकडे बघूच नका, ह्याचे मिळाले एकदा कोऑर्डिनेट्स P चे की याचा R मिड पॉइंट आहे, म्हणजे हे मिळू शकतो. मग या दोघांवरून ह्या मिड पॉइंट आहे, या दोघांवरून हा. तर मगाशीचा पार्ट मग कंटिन्यू. मेन पार्ट काय त्यातला P चे तुम्हाला मिळाले पाहिजे. ठीक आहे. बरं, ए ब्रॅकेट मध्ये 2010 आणि बी ब्रॅकेट मध्ये 020 आर द गिवन पॉइंट्स. ठीक है. नेक्स्ट है, लेट P Q R S be the 4 points which divide segment AB into 5 equal parts. 5 equal parts किंवा 5 congruent parts. आता मी काय सांगतो ते नीट लिहा बरं का पुढचं लाईन. पॉइंट P divides segment AB in the ratio 1:4. बघा, P पॉइंट आहे ना, P पॉइंट AB ला 1 पार्ट आणि 1 2 3 4 पार्ट 1:4 रेशो मध्ये डिवाइड केले बघा. तर P पॉइंट ना सेगमेंट AB ला 1:4 रेशो मध्ये डिवाइड केलेलं आहे. बाय सेक्शन फॉर्म्युला चला, x कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला mx2 plus nx1 upon m plus n. y कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला my2 plus ny1 upon m plus n. रेशो बघा 1:4.
तुम्हाला जर पाहिजे असेल तर बघा ए इथं बी आहे, हा तो पी पॉइंट आहे, रेशो आहे 1:4. असं केलं ना की लवकर सेक्शन फॉर्म्युला वापरता येतो. 0.20. ठीक आहे. बघा त्या पी चे कोऑर्डिनेट्स मी मिळणार आहे mx2 म्हणजे 1 into bracket 0. तुम्हाला हवं तर x1 y1 x2 y2 लिहा खाली. 1 mx2 plus nx1 4 into bracket 20 4 into bracket 20 upon 1 plus 4. आता y कोऑर्डिनेट बघा my2 म्हणजे 1 into bracket 20 plus ny1 म्हणजे 4 into bracket 10 upon 1 plus 4. ह्याला प्रॅक्टिस लागते सेक्शन फॉर्म्युला वापरायला, मग तुम्हाला जमत. x is equal to 0 हे झाले 80 upon 5 हे 20 plus 40 upon 5. 80 ला 5 ने डिवाइड केले की 16. त्यानंतर हे 60 डिवाइडेड बाय 5 म्हणजे 12 5 60. म्हणजे थोडक्यात 30 चे तुम्हाला कोऑर्डिनेट्स मिळाले. पी काय मिळाले सांगा तर 16 आणि 12 मिळाले तुम्हाला. पी चे कोऑर्डिनेट्स काय मिळाले तुम्हाला आता हे एवढे इथे लिहितो बघा 16 आणि 12 मिळाले. आता हे फक्त हे असं बोर्डवरती किंवा आपल्या ह्याच्यात करता येतं, नोटबुक मध्ये असं करू नका मी जे करतोय ते. आपल्याला एकदा 30 चे कोऑर्डिनेट्स मिळाले ना, आता इकडे बघू पण नका अजिबात, म्हणजे लवकर कळलं. हे बघा असं बघा, किंवा वाटलं तर हा पार्ट असं सेपरेट काढून घ्या. हा बघा आता एक एक मला उत्तर द्या प्रश्नाची, म्हणजे मगाशीचा पार्ट आता पुढे कंटिन्यू, मगाशीचा प्रॉब्लेम सगळा कंटिन्यू होणार. तुम्ही आर कडे बघा. आर आर हा त्या पीबी चा मिड पॉइंट आहे बघा. बघा हे दोन पार्ट इक्वल आहेत, हे दोन पार्ट इक्वल आहेत, म्हणजे आर हा त्या पीबी चा काय त्याला सांगा मिड पॉइंट. माशी लाईन घ्यायची, आर इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट पीबी बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. तो फॉर्म्युला लिहायचा. मग अशी मी ह्याच्या अलीकडच्या क्वेश्चन सगळं करून दाखवले ना, ते आता कंटिन्यू करायचं. आर इज मिड पॉइंट ऑफ पीबी असं म्हणायचं. चला बघा बरं, पीबी चा मिड पॉइंट आहे, तर आता मी आर चे कोऑर्डिनेट्स कसे मिळवतो बघा. यांची ऍडिशन बाय 2 म्हणजे हा 8 मिळणार. मी आता डायरेक्ट करायला लागलोय, तुम्ही रफ सोडवून करायचं. यांची ऍडिशन बाय 2 आणि यांची ऍडिशन बाय 2 म्हणजे 32 म्हणजे 16. हे तुम्हाला आर चे कोऑर्डिनेट्स मिळाले. आता मला सांगा पी आर चा क्यू हा मिड पॉइंट आहे की नाही बघा. पी क्यू आणि क्यू आर इक्वल आहे की नाही, म्हणजे क्यू हा त्या पी आर चा काय सांगा मिड पॉइंट आहे. पुन्हा बाय मिड पॉइंट फॉर्म्युला x1 plus x2 upon 2 करायचं. 16 आणि 8 24 by 2 म्हणजे 12 आणि 12 plus 16 म्हणजे 38 by 2 म्हणजे 19. आरबी चा एस मिड पॉइंट आहे, पुन्हा मेन्शन करायचं, पुन्हा मिड पॉइंट फॉर्म्युला लिहायचं. 8 plus 0 upon 2 म्हणजे 4, 16 plus 20 म्हणजे 36 upon 8. म्हणजे रिक्वायर्ड पॉइंट्स आर किंवा कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स पी क्यू आर एस आर हे सगळे लिहायचे. पी डॅश डॅश क्यू आर एस या चौघांचे कोऑर्डिनेट्स खाली लिहून दाखवायचे. म्हणजे याच्या पुढे जो आहे तो, म्हणून मी म्हटलं होतं मगाशी की तो प्रॉब्लेम आहे तसा पुढे तुम्हाला परत तो टाईप आहे तसा रिपीट होणार आहे, तर तो असा रिपीट होणार होता. यानुसार हा क्वेश्चन आपला आपण पूर्ण करून घ्यायचा. ओके.